नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. मागच्या जो भाग होता संज्ञेविषयी, त्याच्यामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे संज्ञा आपल्याला भ्रमित करत असते आणि संज्ञेमुळे आपले जे विचार असतात ते देखील बदलले जातात, चेंज केले जातात. त्या दिवशी जे काही आपण उदाहरण पाहिलं त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपण फार पूर्वी कधीतरी ऐकलेली गोष्ट किंवा पाहिलेली गोष्ट आणि त्या गोष्टीच्या प्रभावाने आपलं जे वर्तमान कार्य असतं ते देखील प्रभावी होत असतं. तर अशा प्रकारे संज्ञा आपल्याला भ्रमित करत असते. संज्ञा चांगली किंवा वाईट हा प्रश्न नाहीये. जे काही आपण 6 इंद्रियांनी अनुभवत असतो किंवा 6 इंद्रियांनी आपल्याला जे काही समजत असतं त्याचे लिमिटेशन्स असतात. त्याच्या 6 इंद्रियांची जी क्षमता आहे त्याप्रमाणेच आपण त्या गोष्टी समजू शकतो. त्यातलं जे सत्य आहे ते 6 इंद्रियांची क्षमता नसल्यामुळे आपण ते सत्य पाहू शकत नाही. आणि जर सत्य आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला वेगवेगळ्या संज्ञा आपल्यामध्ये विकसित करणं आवश्यक आहे. गिरिमानंद सिद्धामध्ये आपण पाहिलेलं आहे की भगवान बुद्धांनी 10 प्रकारच्या संज्ञा आपल्याला विकसित करण्यात सांगितलेलं आहे. आणि आज जे सूक्त आहे त्याच्यामध्ये 7 प्रकारच्या संज्ञा विकसित करण्यासाठी सांगितलेले आहेत. जवळपास संज्ञा ज्या विकसित करण्यास सांगितलेल्या आहेत त्या सारख्याच असतात. संज्ञा विकसित करणं म्हणजे आपल्या सध्याचे जे काही आपले परसेप्शन आहेत, संज्ञा आहेत, त्या विरुद्ध त्याच्या अपोजिट काहीतरी विकसित करणं असा त्याचा अर्थ होत नाही. परंतु जे काही सत्य आहे जे आपण समजू शकत नाही, परंतु त्या सत्याची जी आपली जाणीव आहे त्या जाणीवेला, त्या संज्ञेला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणं आपल्याला आवश्यक असतं. ज्या आपल्या संज्ञा आहेत त्या आपल्याला वाटतं की त्या आपल्या आहेत, पण त्या
देखील आपल्या नसतात. पाच स्कंदांचा जे काही आपल्यावरती प्रभाव आहे, त्या प्रभावामुळे आपोआप अशा संज्ञा विकसित होत असतात. आणि आपण असं समजत असतो की त्या आपल्या संज्ञा आहेत, परंतु आपण कुठलीही संज्ञा स्वतःहून विकसित करत नाही. परंतु ह्या ज्या संज्ञा भगवान बुद्धांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत, त्या विकसित करण्याचा प्रयत्न आपण नक्की करतो. आपले जे काही अनुभव असतात, त्या अनुभवांच्या आधारे आपल्या सर्व संज्ञा विकसित झालेले असतात. आणि जे काही आपले अनुभव नसतात, त्या संज्ञेच्या बाबतीत आपण अनभिज्ञ असतो. आपल्याला त्याच्याबद्दल माहिती नसते. परंतु अशा काही संज्ञा आहेत ज्या भगवान बुद्धांनी आपल्याला विकसित करायला सांगितलेल्या आहेत. त्या संज्ञांच्या बाबतीत त्या संज्ञा आपण जेव्हा विकसित करू, तर आपोआपच आपल्यामध्ये प्रज्ञेची जागृती होते. आणि त्या प्रज्ञेच्या जागृतीने आपल्याला या आर्याष्टिंगिक मार्गावरती चालणं सोपं होतं. तर इथे भगवान बुद्ध सांगतात की भिक्खूंनो, या 7 संज्ञा जेव्हा आपण विकसित करत असतो, तेव्हा ते चांगलं फळ देतात. खूप फायदेशीर असतात. आपल्याला मृत्यूहून स्थान प्राप्त होते. मृत्यूहून म्हणजे निब्बाण. तर कुठल्या 7 आहेत? तर अशुभ संज्ञा, मृत्यूची संज्ञा, अज्ञाविषयीची घृणास्पदाची संज्ञा, प्रत्येक जगाबद्दलची अनास्था, विसंगतीची जाणीव, अनात्मतेची संज्ञा आणि तणावपूर्ण असलेल्या गोष्टींमध्ये स्वनष्टाची म्हणजे अनात्मतेची संज्ञा. तर अशा प्रकारे ह्या 7 संज्ञा, त्याच्याबद्दल भगवान बुद्ध सांगत आहेत. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ती पहिली संज्ञा आहे अशुभतेची, म्हणजे अशुभ भावना. जेव्हा आपण 32 बॉडी पार्ट्स करतो, तेव्हा अशुभतेची संज्ञा आपण विकसित करण्याचा प्रयत्न करत असतो. आपण जेव्हा एखाद्या सुंदर गोष्टींना पाहत असतो, सुंदर गोष्टींचा आपण अनुभव घेत असतो, तेव्हा आपल्या त्या सुंदर गोष्टीबद्दलची संज्ञा असते.
त्या संज्ञेमुळे आपण त्या गोष्टीला सुंदर मानत असतो. परंतु अशुभतेची म्हणजे अशुभची संज्ञा जेव्हा आपल्याला विकसित करायची असते, तेव्हा आपण एखाद्या अशुभ गोष्टीवरती ध्यान केंद्रित करून आपण त्याच्यामध्ये जो अशुभ आहे, त्याच्यामध्ये जे नकारात्मक आहे, त्याच्याकडे लक्ष देत असतो. परंतु भगवान बुद्ध आपल्याला अशुभता म्हणजे जे आपण पाहत आहोत, ज्या विषयामध्ये आपल्याला सुंदरता दिसत आहे, त्या विषयामध्येच अशुभता पाहणं आवश्यक आहे. जर आपण फक्त अशुभ करत बसलो तर आपल्या मनामध्ये फक्त एक नकारात्मक विचार उत्पन्न होतात आणि आपण जेव्हा ते अशुभ ध्यान बंद करतो किंवा काही वेळानंतर पुन्हा अशुभ संज्ञेचा जो प्रभाव असतो, तो संपल्यानंतर पुन्हा आपल्याला शुभ विषय म्हणजे सुंदरतेविषयी पुन्हा आकर्षण उत्पन्न होण्याची शक्यता असते. तर म्हणूनच जेव्हा आपण अशुभ ध्यान करत असतो, तेव्हा फक्त त्या वस्तूमधली अशुभता आपल्याला नाही पाहिजे. तर त्या अशुभची जी वस्तू आहे सुंदर, ज्याला आपण सुंदर मानत आहोत, तर ती संज्ञा आपली त्या सुंदरतेविषयी जी आपली संज्ञा आहे, त्यालाच 2 बाजू आहेत. ज्या प्रकारे एका नाण्याला 2 बाजू असतात, त्याच प्रकारे तर अशा प्रकारे जेव्हा आपण अशुभतेचे ध्यान करत आहोत, तेव्हा ती दुसरी बाजू म्हणजे आपल्याला ते आकर्षित करण्याचे जे घटक आहेत, ते घटक त्यांची जी आपल्याला जे आकर्षित करणारे जे घटक आहेत, त्यांच्याविषयी जी आपली संज्ञा आहे, ती संज्ञा जाणून घेणं आवश्यक आहे. आणि जेव्हा ती संज्ञा आपण दूर करू, तर आपोआपच त्याच्यामधलं जे सत्यता आहे, ती आपल्या लक्षात येऊ शकतो. जसं उदाहरण घ्यायचं झालं, की आपण एखादं गुलाबाचं फूल पाहिलं आणि त्याच्यानंतर आणखीन दुसरं गुलाबाचं फूल, ते देखील पहिल्या गुलाबापेक्षा फार सुंदर आहे. तेव्हा आपण त्याची तुलना करतो आणि जे दुसरं गुलाब आहे, त्याला आपलं जास्त आकर्षक वाटत असतं. तर ही जी आपली संज्ञा आहे, आपल्या मनाची वृत्ती आहे, दोन्ही गुलाबच आहेत, परंतु दुसरं जे गुलाब आहे, त्याला आपण जास्त सुंदर मानत असतो. तशा प्रकारे आपली संज्ञा विकसित असते. तर ही दुसरी बाजू आहे, की जे आकर्षक आहे, त्याच्यामध्ये आपण वेगळं काहीतरी शोधत असतो. त्या आकर्षक असण्याचे काही घटक असतात आणि त्या घटकांना आपण
पकडून राहिलेलो असतो आणि आपण त्याच्याकडे लक्ष देत असतो. परंतु जर आपण योग्य दृष्टीने पाहिलं तरी आपली जी ते जे आकर्षकता आहे, त्याच्याकडे पाहण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे, तोच मुळात अ, आपला चुकीचा आहे. चुकीचा इन द सेन्स आपण त्यामध्ये जी आकर्षकता शोधत आहोत, तीच आपल्याला आकर्षित करत असते. परंतु जेव्हा आपण त्याचं खरं स्वरूप पाहण्याचा प्रयत्न करू, तेव्हा आपोआपच आपल्याला त्याचं जे खरं स्वरूप आहे, ते लक्षात येऊ शकतं. पूर्वी भगवान बुद्धांनी संघ स्थापन केल्याच्या नंतर प्रत्येक भिक्खूंना 32 बॉडी पार्ट्स अशुभ संन्यास शिकवण्यात येत असे. परंतु सामान्य लोकांची एक धारणा असते, की अशुभला अशुभ म्हणूनच ते बघू शकतात, कारण त्यांची प्रज्ञा एवढी विकसित नसते. त्यामुळे जरी ते भिक्खू झाले होते, नवीन भिक्खू, तरी त्यांच्यामध्ये प्रज्ञा एवढी विकसित न झाल्यामुळे त्या अशुभला ते चा अभ्यास केल्यामुळे त्यांच्या मनामध्ये इतकी घृणा उत्पन्न झाली की त्याच्यामुळे त्यांच्या मनावरती परिणाम व्हायला लागले. तर अशीच एका वेळेस भगवान बुद्ध सर्व भिक्खूंना हा विषय देऊन नंतर एकांतवासामध्ये निघून गेले. काही दिवसांनी भगवान बुद्ध जेव्हा परत आले, तेव्हा त्यांनी पाहिलं की ते जे विहार आहे त्याच्यामध्ये फक्त सारीपुत्त आणि काही मोजकेच भिक्खू तिथे उपस्थित होते. तेव्हा भगवान बुद्धांनी सारीपुत्तांना विचारलं की बाकीचे भिक्खू कुठे गेले? तेव्हा सारीपुत्त म्हणाले की त्यांच्या मनामध्ये भयंकर तिरस्कार उत्पन्न झाला आणि त्यांनी आपले जीवन संपवून टाकले. तेव्हा भगवान बुद्ध त्यांच्या मनामध्ये त्या भिक्खूंविषयी करुणा उत्पन्न झाली आणि त्यांनी जे अशुभची जी ध्यान होतं, त्यांना ते योग्य प्रकारे करता आलं नाही. अशा प्रकारे योग्य प्रकारे न केल्यामुळे त्यांच्या मनामध्ये तिरस्काराची भावना, घृणेची भावना उत्पन्न झाली आणि त्यामुळे त्यांनी आपलं जीवन संपवून घेतलं. तर हे समजल्यानंतर त्यानंतर मग भगवान बुद्धांनी सर्वांना आनापानसती म्हणजे येणारा श्वास, जाणारा श्वास हा विषय देण्यास सुरुवात केली. तर अशा प्रकारे अशुभ भावना विकसित करत असताना आपल्याला नेहमी सजगता राखणं आवश्यक आहे. म्हणूनच भगवान बुद्ध या सुत्तामध्ये म्हणतात की जेव्हा आपल्यामध्ये अशुभ भावना विकसित नसते, तेव्हा आपला जो कल आहे, तर ती जी अशुभ भावना आहे, अशुभ विषय आहे, त्याच्याविषयी घृणा उत्पन्न करते. परंतु जेव्हा आपल्यामध्ये अशुभ भावना विकसित होते, तेव्हा आपलं चित्त समतोल असतं आणि तो जो विषय आहे त्याच्याविषयी त्याच्यामध्ये जो आपला आनंद घेण्याची वृत्ती असते, ती पूर्णपणे कमी होते आणि कालांतराने नष्ट होते. तर अशा प्रकारे आपलं जे मूळ जो आपला स्वभाव असतो, मूळ आपली संज्ञा असते,
की ज्या वस्तू आपल्याला सुंदर वाटतात, त्याच्यामध्ये आपण आनंद घेत असतो. इंग्लिशमध्ये त्याला डिलाईट होणं म्हणत असतो आणि ते डिलाईट होणं म्हणजे दुःखाला कारण असतं. तर ही दुसरी बाजू आहे, डिलाईट होणं, आनंदित होणं. जर आपण समतोल वृत्ती आपल्यामध्ये विकसित केली, जरी एखादी सुंदर वस्तू आपण त्याच्याकडे आकर्षित झालो, तरी त्या सुंदर वस्तूचा त्या वस्तूला आपण सुंदर म्हणू शकतो. परंतु त्या सुंदर वस्तूच्या सौंदर्यामध्ये आपण अ, आनंद मानता कामा नये. आपण समतोल वृत्ती त्याच्यामध्ये राखणं आवश्यक आहे. आणि जेव्हा आपण अ, अशुभ भावना करत असतो, तेव्हा आपण आपली जी प्रवृत्ती असते, आपली जी संज्ञा असते, की सुंदर वस्तू पाहिली की त्याच्यामध्ये आपण आनंद व्यक्त करत असतो. त्याचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करत असतो. डिलाईट होण्याचा प्रयत्न आपला असतो. तर ती जी वृत्ती आहे, त्याला आपण पाहणं आवश्यक आहे आणि त्याला आपण पाहू आणि आपल्याला लक्षात येईल की ही जी आपली संज्ञा आहे, अ, ही संज्ञा चुकीची आहे आणि जर आपण त्याच्यापासून दूर राहू शकलो, अ, जसं भगवान बुद्ध उपमा देतात की एखादं पीस असेल, तर ते पीस ज्याप्रमाणे अ, आगीच्या जवळ नेलं तर ते संकुचित होतं किंवा आपला एक मांसाचा तुकडा, स्नायूबंधाचा तुकडा जो आगीजवळ नेला तर ते पण संकुचित होतं. त्याप्रमाणे आपण अ, त्या सुंदर वस्तूला बघितल्यावरती आपलं मन समतोल होणं आवश्यक आहे. त्याच्यामधली जी अशुभ संज्ञा आहेत, ती आपल्यामध्ये विकसित होणं आवश्यक आहे. ह्या गोष्टी पटकन होत नाहीत, परंतु सरावाने आपण निश्चितच अशी संज्ञा आपल्यामध्ये विकसित करू शकतो. ह्याच्यामध्ये आणखीन एक अ, आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे, की एखादी वस्तू आपण त्याला सुंदर म्हणतो, परंतु जेव्हा आपण अशुभ भावना विकसित करत असतो, तर त्या वस्तूच्या सौंदर्यामध्ये किंवा त्याच्या असण्यामध्ये कसलाही फरक पडत नाही. परंतु आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये त्या वस्तूविषयी जे आकर्षण असतं, त्याला आपण अ, आनंदित होण्यापेक्षा समतोल राहण्याकडे आपला कल असतो. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण अशुभ भावना आपल्यामध्ये उत्पन्न करत असतो, तेव्हा आपोआपच जे आपली जी वृत्ती असते, सुंदर गोष्टीमध्ये उपभोग घेणं, आनंद घेणं, त्या हळू कमी होऊ शकतं आणि त्याच्यामुळे जे आपल्याला दुःख प्राप्त होत असतं किंवा आपली जी आनंदी होण्याची जी आपली वृत्ती असते, आपली संज्ञा असते, ती हळू कमी होत जाते. तर ही जी अशुभ संज्ञा आपल्याला विकसित करायची आहे, तर मेनली जे आपण 32 बॉडी पार्ट्स घेतो, म्हणजे आपल्या शरीराप्रती जी अ, आकर्षण असतं, आसक्ती असते, तर तेव्हा आपण या शरीरातले जे अ, सुंदरता आहे, ती पाहत असतो आणि त्या सुंदरतेमुळे आपण आपल्या शरीर आपल्याला आवडत असतं. आपण त्याच्यामध्ये आनंद घेत असतो. पण जेव्हा
शरीराची जी आपले 9 छिद्र आहेत आणि त्याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारे अ, घाण उत्सर्जित केली जाते. ही ही पण एक अ, शरीराची सत्यता आहे. जेव्हा आपण अशा प्रकारे शरीराच्या सुंदरता किंवा शरीराच्या प्रती आपल्याला आकर्षण आहे. परंतु शरीराची दुसरी बाजू देखील आहे, की अ, जसं भगवान बुद्ध म्हणतात, की मांस, रक्त आणि सर्व प्रकारचे घाण भरून असलेली ही स्किनची बॅग आहे, चामड्याची बॅग आहे. तर अशा प्रकारे अ, आपण आपल्या शरीराप्रती घृणा उत्पन्न करत नाही, परंतु जे आकर्षक वस्तू आपल्याला वाटत आहेत आपल्या शरीराप्रती, ते त्या आकर्षणाच्या जी दुसरी बाजू आहे, त्याची जी आपला जो आनंद घेण्याची वृत्ती आहे, अ, त्याला आपण या जे सत्य आहे, त्याला आपण पाहतो आणि जे आपली आनंद घेण्याची वृत्ती आहे, ती आपण हळू कमी करत असतो. अ, हे जसं आपल्या शरीराप्रती लागू होतं त्याचप्रमाणे आपले अपोजिट जे भिन्नलिंगी असतात, त्यांच्याविषयी आपल्याला खूप आकर्षण असतं. अ, तर जेव्हा आपण त्या आकर्षणाला ह्या दृष्टिकोनातून बघू शकतो, अशुभ भावनेतून बघू शकतो, तेव्हा जे आपलं त्यांच्या प्रती जे आकर्षण आहे, ते घृणेमध्ये न अ, बदलता त्यांच्याविषयी घृणा न उत्पन्न होता फक्त एक समतोल वृत्ती आपल्यामध्ये उत्पन्न होत असते. तर आपण पाहू शकतो की जे काही भिन्न लिंगी असतात, जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात किंवा अ, डोळ्यांनी पाहिलं जातं, तेव्हा इथे पुरुष असतील तर ते समजू शकतील. जेव्हाही आपण एखाद्याला स्त्रीला पाहत असतो, तेव्हा आपोआपच आपण काहीही न करता त्या स्त्रीच्या शरीराचं मोजमाप पुरुष व्यक्तीच्या चित्ताने घेतलेलं असतं. तर हे जे आकर्षण असतं, ते आकर्षण आपली जी त्याच्यामध्ये आनंद घेण्याची वृत्ती आहे, त्याच्यामुळे ती संज्ञा आपल्यामध्ये विकसित झालेली असते. परंतु जेव्हा आपण अशुभ संज्ञा विकसित करत असतो, तेव्हा आपण त्याची जी दुसरी बाजू आहे, त्याच्याकडे आपलं लक्ष वेधत असतो. त्याचप्रमाणे जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला पाहत असते, तेव्हा त्या पुरुषामध्ये त्या स्त्रीला जे काही आकर्षक वाटत असतं आणि त्या त्या आकर्षक असलेल्या त्या शरीराकडे तिचं लक्ष वेधलं जातं. परंतु जेव्हा अशुभ संज्ञा विकसित केली जाते, तेव्हा जे आकर्षणाचा जो विषय असतो, तर त्या आकर्षणाकडे त्यांचं लक्ष जात नाही आणि आपोआपच त्याच्यामध्ये जे आनंद घेण्याची जी वृत्ती असते, ती आपली हळू कमी होत असते. तर थोडासा विषय क्लिष्ट आहे. समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी अ, 2-3दा हे ऐकून घेणं आवश्यक आहे. मी सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु एकदम स्पष्टता येण्यासाठी वारंवार अ, हा विषय ऐकणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपण अशुभ संज्ञा विकसित करणे म्हणजे अ, त्या विषयाविषयी घृणा नाही, तर त्या विषयाची जी दुसरी बाजू आहे, आपण ज्या गोष्टीमध्ये आनंद मानत आहोत, तर त्या विषयाविषयी जी सत्यता आहे, ते जाणणं आपल्याला आवश्यक असतं. त्यानंतर भगवान बुद्ध दुसरी संज्ञा म्हणजे वृत्तीची संज्ञा विकसित करण्यासाठी सांगतात. अ, आपल्या ग्रुपमध्ये देखील आपण मरणानुसाठी
बऱ्याचदा केलेले आहेत. तर मरणानुसती जेव्हा आपण करत असतो, तेव्हा आपलं जे हे जीवन आहे, त्या जीवनाप्रती आपली जी आसक्ती आहे आणि आपण त्या जीवनाला गृहीत धरत असतो आणि ह्या जीवनाला गृहीत धरल्यामुळे आपल्यामध्ये अ, मृत्यूविषयी अ, एक प्रकारचं भय असतं. त्याला आपण घाबरत असतो. तर ही जी दुसरी बाजू आहे, की पहिली बाजू आहे जीवनाप्रतीचं आपलं आकर्षण आणि दुसरी बाजू आहे मृत्यूविषयी आपली भीती. तर हे दूर करण्यासाठी मरणानुसती करणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण आपल्या जीवनाविषयी घृणा उत्पन्न करत नाही. कारण आपला कधीही मृत्यू होणार आहे म्हणून आपण जीवनाविषयी घृणा उत्पन्न करत नाही. परंतु जे सत्य आहे, की आपलं जीवन अनिश्चित आहे, मृत्यू निश्चित आहे. माझा कधीही मृत्यू होऊ शकतो आणि जीवन अशाश्वत आहे. अशा प्रकारे अ, आपली जी संज्ञा आहे, की जरी आपण आजूबाजूला पाहतो, की बरेच अ, व्यक्ती अकाली मृत्यू देखील होत असतो. परंतु आपण आपल्या स्वतःच्या जीवनाविषयी आसक्त असल्यामुळे, त्याच्यामध्ये आपण आनंद मानत असल्यामुळे, आपण ही जी वस्तुस्थिती आहे मृत्यूची त्याला स्वीकारत नाही. कारण तशी आपली ती संज्ञा झालेली असते आणि ही जी आपली जीवनाविषयीची संज्ञा आहे, त्याच्यामध्ये जे आकर्षण किंवा आनंद घेण्याची जी संज्ञा आहे, तिला क्षीण करण्यासाठी, कमजोर करण्यासाठी आपण मरणानुसती करत असतो. मरणानुसती केल्याच्या नंतर जी दुसरी बाजू आहे, दुसरी बाजू म्हणजे आपलं जे जीवनामध्ये अ, आनंद मानून घे किंवा त्याच्यामध्ये डिलाईट होणं, ही आपली वृत्ती किंवा आपली संज्ञा आहे. ती आपल्याला हळू कमी करायची असते आणि कुठल्याही क्षणी आपला मृत्यू होऊ शकतो. आपलं जीवन अनिश्चित आहे. ही संज्ञा आपल्यामध्ये अ, विकसित करायची असते आणि जेव्हा आपल्यामध्ये अशा प्रकारची संज्ञा आपण विकसित करू शकू, तेव्हा आपोआपच आपल्या अ, जीवनाप्रती जे आपले जीवनामध्ये आपण जे आपल्या जीवनाविषयी आपल्यामध्ये जी डिलाईट होण्याची, आनंदित होण्याची वृत्ती, अ, त्याला गृहीत धरण्याची जी वृत्ती असते, ती कमी होत जाते आणि अ, जे काही आपल्याला करायचं आहे, जसं की आपण धम्ममार्गावरती आलेलो आहोत. धम्ममार्गावरती जे काही करणं आवश्यक आहे, ध्यान करणं आवश्यक आहे, धम्मग्रहण करणं आवश्यक आहे. मग त्याच्याविषयी कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. आपला जर कधीही मृत्यू झाला, तर आपल्याला त्याच्याविषयी प्रिपेअर्ड राहायचं आहे, तयारी राहायची आहे. म्हणून जेवढा धम्म आपल्याला अभ्यासता येईल, श्रवण करता येईल, तेवढं करणं आवश्यक आपल्याला वाटतं आणि आपल्यामध्ये धम्मसंवेग वाढत असतो. तर अशा प्रकारे आपल्यामध्ये आपल्या जीवनाविषयी घृणा उत्पन्न न होता अ, जीवनाविषयी आपल्याला समतोल वृत्ती आपल्या मनामध्ये उत्पन्न होते आणि जे काही आपण गरज नसलेल्या आपल्याला ज्याची आवश्यकता नाही, अशा गोष्टींवरती आपला जो वेळ आपल्याकडून वाया जात असतो, तो वेळ आपण योग्य कामासाठी वापरत असतो आणि त्याशिवायच अ, आपले जे जीवनाविषयी जे आकर्षण आहे, अ, ते देखील
कमी होत असतं आणि म्हणून काही आपण जीवन आपलं जे लाईफ आहे ते त्याग करण्याचा किंवा सोडून देण्याचा काही विचार करत नाही. कारण आपण समतोल वृत्ती आपल्यामध्ये उत्पन्न झालेली आहे आणि जेव्हा अशी समतोल वृत्ती उत्पन्न झालेली असते, त्याच्यामध्ये कुठलीही घृणेची भावना नसते. तेव्हा मग आपोआपच आपलं जे अ, चित्त आहे, त्या चित्तामध्ये अ, अ, योग्य दृष्टी विकसित होत असते. आणि मग त्या योग्य दृष्टीने आपल्याला धम्मसंवेग देखील पूर्ण आपला वाढत असतं. तर अशा प्रकारे ही मरणाविषयी जी संज्ञा आहे ती देखील भगवान बुद्ध आपल्याला विकसित करण्यासाठी सांगत आहे. तेव्हा अ, जेव्हा आपण मरणानुसती करत आहोत, तेव्हा आपण लक्षात ठेवलं पाहिजे, की अ, आपण मरणाविषयी किंवा मृत्यूविषयी आपल्या मनामध्ये घृणा विकसित करत नाहीये. तर आपलं जे आपली जी आसक्ती आहे जीवनाविषयी, तिला आपण कमी करण्याचा, तिला आपण दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. अ, मरणानुसती अ, जेव्हा आपण आपल्या जीवना जीवन जे आहे, ते कधीही संपू शकतं. अशा प्रकारे जेव्हा आपण अ, आपल्या जे चित्तामध्ये विचार उत्पन्न होतात किंवा तशा प्रकारची संज्ञा आपल्या मनामध्ये उत्पन्न होते, तेव्हा मग आपोआपच आपल्याकडून अकुशल होत नाहीत. जसं की आपल्याला नेहमी उदाहरण दिलं जातं, की एखाद्या व्यक्ती जर त्याला माहिती असेल, की अ, त्याच्याकडे खूप कमी वेळ आहे, जसं की 1-2 दिवस आहेत. तर असा व्यक्ती कुणाचीही द्वेष करू शकत नाही, कुणाचाही मत्सर करू शकत नाही, कुणाच्याही विषयी त्याच्या मनामध्ये अ, वाईट विचार, अकुशल विचार येऊ शकत नाहीत आणि तो फक्त कुणाच्याही विषयी, स्वतःच्या विषयी आणि इतरांच्या देखील विषयी फक्त कुशलच विचार करू शकतो. अ, तर अशा प्रकारे हे मरणानुसती जेव्हा आपण अ, विकसित करत असतो, तेव्हा आपली जी जीवनाविषयी आसक्ती आहे आणि त्या आसक्तीने जे काही आपल्या अ, मनामध्ये, चित्तामध्ये अकुशल अ, उत्पन्न झालेले आहेत, ते दूर होण्यासाठी मदत होत असतं. तर अशा प्रकारे ही दुसरी संज्ञा मरणानुसती अ, आधी जेव्हा आपण मरणानुसती आधी केलेली आहे, तर आपण पूर्णपणे लक्ष दिलं तर आपण जे आपल्या जीवनाप्रती जी आपली अ, संज्ञा आहे, त्याच्यामध्ये आनंद घेण्याची जी संज्ञा आहे, तिला आपण तिला क्षीण करण्याचा प्रयत्न करत असतो. तर अशा प्रकारे मरणानुसती योग्य प्रकारे विकसित करणं खूप आवश्यक आहे. ह्यानंतर तिसरी जी संज्ञा आहे अ, अन्नाविषयी अ, तिरस्काराची संज्ञा. तर ही ह्या संज्ञेविषयी देखील असंच म्हणता येईल, की आपली जी अ, अन्नाविषयीची जी त्याच्यामध्ये जी आनंद घेण्याची जी वृत्ती आहे, अ, ती जी संज्ञा आहे, ती तिला आपण तिची जी दुसरी बाजू आहे, दुसरी बाजू म्हणजे अ, अन्नाविषयीची आपली आवश्यकता. म्हणजे अन्न ग्रहण करणं आपल्याला आवश्यक आहेच. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाहीये. तर कारण आपल्याला
हे शरीर चालवण्यासाठी, शरीर कार्यरत राहण्यासाठी त्याला कॅलरीज, त्याला उष्मांकाची आवश्यकता असते आणि त्याच्यासाठी अन्न ग्रहण करणं आवश्यक असतं. परंतु अ, हे जी गरज आहे, त्या गरजेला आपण न पाहता ते जे अ, अन्न आहे, आपण जे ग्रहण करत आहोत, तर त्याला एक आपण उपभोगाची वस्तू अशा दृष्टिकोनातून आपण अशा दृष्टिकोनाची संज्ञा आपल्यामध्ये विकसित झालेली असते. म्हणूनच अ, कधीही आपल्याला कुठला अन्नपदार्थ दिसला, तर लगेच आपल्यामध्ये ती खाण्याची संज्ञा उत्पन्न होते. ती खाण्याची इच्छा आपल्या मनामध्ये उत्पन्न होते. परंतु जेव्हा आपण हे लक्षात घेऊ, की जरी शरीरासाठी खाणं आवश्यक असलं, तरी अ, आपल्या प्रवृत्तीमुळे, आपल्या संज्ञेमुळे त्या खाण्याची जी वस्तू आहे, त्याच्यामध्ये आपण आनंद घेण्याच्या वृत्तीमुळे अ, आपल्यामध्ये अ, अनेकदा लोभ उत्पन्न होतो. लोभ उत्पन्न होत असतो त्या वस्तूविषयी आणि मग त्या लोभामुळे, त्या आसक्तीमुळे आपण ती वस्तू ग्रहण करत असतो. परंतु आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या जी काही उष्मांक आहे, कॅलरीज आहे, ते जर आपल्याला प्राप्त झालं, तर त्याच्यानंतर अ, पुढच्या दिवसापर्यंत म्हणजे 24 अवर्स पर्यंत आपल्याला आणखीन काही खाण्याची आवश्यकता नसते. परंतु आवश्यकतेचा भाग आपण विसरून जातो आणि त्या जे अन्नपदार्थ आहे त्याच्यामध्ये आपण आनंद घेण्याची आपली जी संज्ञा असते, त्याच्यामुळे मग आपण आणखीन खात असतो आणि मग आपण त्याच्यामध्ये असंख्य चवी आपल्या संज्ञेमध्ये आपण जमा करत असतो आणि मग त्या जमा केलेल्या संज्ञेमुळे आणखीन अ, अन्नपदार्थ खाण्याची इच्छा आपल्यामध्ये उत्पन्न होत असते. तर हे हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे, की जितकं आपण चवींविषयी आपलं जे आकर्षण आहे, चवींमध्ये आनंद घेण्याची जी आपली प्रवृत्ती आहे, त्याच्यामुळे आणखीन अ, चवी घेण्याची आपली इच्छा आपल्या मनामध्ये उत्पन्न होत असते. परंतु जेव्हा आपण अन्नाविषयीची जी अ, इथे तिरस्काराची म्हटलेली आहे, पण तिरस्कार केव्हा? जेव्हा आपल्याला त्याची गरज नाही तेव्हा. अ, जर आपण ह्यामध्ये लक्षात घेतलं, की अ, समजा आपल्याला तो कधी अनुभव नसेल, परंतु आपल्याला 1-2 दिवस कुठलाही खाण्याचा पदार्थ भेटला नाही आणि जर आपण उपाशी असू, त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं अन्न जेव्हा आपल्या समोर येतं, तर ते आपल्याला ते खूप चविष्ट, स्वादिष्ट असं वाटत असतं. कारण जे पदार्थ आपण यापूर्वी आपल्याला आवडत नसतील, परंतु ते देखील आपल्या समोर आले, तर ते आपल्याला चविष्ट वाटत असतात. कारण तेव्हा ती शरीराची आवश्यकता असते आणि शरीराची आवश्यकता असल्याची भावना आपल्या मनामध्ये उत्पन्न झाल्यामुळे, मग ते जे अन्नपदार्थ आहे, ते आपल्याला चविष्ट किंवा त्याच्या स्वादामध्ये आपण आनंद घेत असतो. परंतु जेव्हा आपलं पोट भरलेलं असतं, तेव्हा त्याहीपेक्षा अ, आणखीन स्वादिष्ट पदार्थ आपल्यासमोर आला तरी आपल्यामध्ये तेवढी इच्छा, ते आकर्षण असतं. परंतु अ, पोट भरल्याची भावना असल्यामुळे अ, आपल्या मनामध्ये त्याच्याप्रती तेवढं आकर्षण नसतं. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे, की ज्याप्रमाणे अन्न आपल्याला आवश्यक आहे, परंतु
ती आवश्यकता आपण विसरून आपण त्या चवींमध्ये आनंद घेत असतो आणि त्या चवींमध्ये आनंद घेण्याची जी आपली संज्ञा आहे, त्यामुळे अ, आपल्याला अ, जेव्हा गरज नसते, तेव्हा देखील आपण अन्न ग्रहण करत असतो. या अन्नग्रहणाने आपण भविष्यात येणारे जे आपल्या संज्ञा आहेत चवींच्या, त्या देखील आणखीन उत्पन्न करत असतो. अ, आपण पाहतो की आपण जेव्हा उपवासात शील धारण करत असतो, विकाल भोजना धारण करत असतो, तेव्हा अ, माध्यान्हाच्या नंतर जे काही वस्तू खाण्याच्या वस्तू आपल्या समोर येत आहे, परंतु आपण अ, विकाल भोजना शील धारण केलेलं असतं. अ, तरी देखील त्याविषयी आपलं आकर्षण तिथे उत्पन्न होत असतं. परंतु आपण रिस्ट्रेन केल्यामुळे, संयमामुळे त्या त्या वस्तूंचं ग्रहण करत नाही, खात नाही. तर ह्या अशा प्रकारे अ, जरी आपण संयमित असलो, तरी देखील त्या संज्ञा तिथे उत्पन्न होत असतात. परंतु जेव्हा आपण अ, आपल्याला आवश्यक आहे तितकंच आपण ग्रहण करण्याची आपली जी संज्ञा जर आपल्यामध्ये उत्पन्न झाली, तर मग अशा चविष्ट वस्तू जेव्हा आपल्या आपल्या समोर येतील, तेव्हा आपल्यामध्ये समतोल वृत्ती आपल्यामध्ये उत्पन्न होते. आपण त्या पदार्थांची घृणा करत नाही, परंतु समतोल वृत्ती अशी असते, की ठीक आहे, आता मी आजच्या दिवसासाठी आवश्यक भोजन ग्रहण केलेलं आहे. हा जो पदार्थ आहे, हा खूप स्वादिष्ट आहे. परंतु आत्ता मला त्याची आवश्यकता नाही. माझी जी आवश्यकता आहे, ती पूर्ण झालेली आहे. तर अशा प्रकारे आपल्यामध्ये समतोल वृत्ती अ, आपण समतोल वृत्ती आणि ती त्या प्रकारची संज्ञा आपण आपल्यामध्ये विकसित करणं आवश्यक आहे. अ, तर त्या दिवशी जेव्हा आपला प्रश्न उत्तरामध्ये अ, प्रश्न आला होता, की काही संज्ञा चांगल्या असतात. तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो, की ज्या संज्ञा ह्या 6 इंद्रियामुळे अ, आपल्या चित्तामध्ये उत्पन्न झालेल्या असतात. तर ह्या 6 इंद्रियांचं जे अं, ज्यांची जी क्षमता आहे, त्यांची क्षमता काय आहे, की त्याच्यामध्ये आनंद घेणं ही त्यांची क्षमता आहे. त्यांचं खरं स्वरूप या 6 इंद्रियांना पाहता येत नाही. आता इथे जे काही विषय घेतले त्याच्यामध्ये पाहणं आणि खाणं हे 2 विषय घेतले. परंतु आपण कानाने ऐकणं शिवाय स्पर्शाचा देखील विषय घेतला. तर हे विषय देखील त्याच्यामध्ये येत असतील. शिवाय मनामध्ये देखील काही संज्ञा ज्या आपल्याला आनंद व्यक्त ज्याच्यामध्ये आनंद आपण मानत असतो. तर त्या गोष्टी देखील इथे येत असतात. त्यामुळे ह्या ज्या संज्ञा आहेत, ह्या संज्ञा आपल्यामध्ये अ, विकसित करणं आवश्यक आहे. अ, पुन्हा एकदा आपण वारंवार आपल्याला रिमाइंड केलं पाहिजे, की आपण जेव्हा ह्या संज्ञा विकसित करत आहोत, तेव्हा आपल्या चित्तामध्ये त्या विषयांविषयी कुठल्याही प्रकारची घृणा उत्पन्न न होऊ देणं हे देखील आवश्यक आहे. कारण जरी घृणा उत्पन्न झाली, त्या पासून आपण दूर होऊ शकलो, परंतु काही दिवसांनी ती जी घृणा आहे, ती अ, निघून जाऊ शकते आणि पुन्हा आपण त्या विषयांकडे आकर्षित होऊ शकतो. म्हणून आपल्याला समतोल वृत्ती, समतोल संज्ञा विकसित करणं आवश्यक आहे, की जी लाँग लास्टिंग पूर्ण आयुष्यभर आपण ती संज्ञा आपल्यामध्ये विकसित राहू शकते. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी ज्या 7 संज्ञा सांगितलेल्या आहेत,
त्यातल्या 3 संज्ञा बाकीच्या संज्ञा आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर अशा प्रकारे ह्या 7 प्रकारच्या संज्ञा जेव्हा आपण आपल्यामध्ये विकसित करू, ह्या खूप फायदेशीर असतात. अ, ह्या विकसित केल्याने आपल्याला मृत्यूहीन अंत म्हणजे निब्बाण प्राप्त होऊ शकतं, होत असतं. तर अशी अ, सर्व साधकांमध्ये अशा प्रकारे अ, संज्ञा विकसित होऊन आणि ते अ, निर्बाण मार्गावरती आरूढ होत होत अशा प्रकारची शुभेच्छा व्यक्त करून आजचा जो विषय आहे तो इथेच संपत आहे. साधू, साधू, साधू.